बुद्ध किंवा कार्ल मार्क्स. बुद्ध किंवा कार्ल मार्क्स. 1. बुद्धांचा सिद्धांत. 2. कार्ल मार्क्सचा मूळ सिद्धांत. 3. मार्क्सवादी सिद्धांतातील काय टिकून राहिले आहे. 4. बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यातील तुलना. 5. साधने. 6. साधनांचे मूल्यमापन. 7. कोणाची साधने अधिक प्रभावी आहेत. 8. राज्याचा लोप, विदरिंग अवे ऑफ द स्टेट. मूळ प्रकाशनातील संपादकीय. टीप: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेख आणि भाषणे, खंड 3. समितीला बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावरील निबंधाच्या 3 वेगवेगळ्या टंकलिखित प्रती सुट्या कागदांच्या स्वरूपात सापडल्या. त्यापैकी 2 प्रतींवर लेखकाच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील दुरुस्त्या होत्या. त्यांची बारकाईने तपासणी करून आणि त्यातील दुरुस्त्यांचा समावेश करून हा निबंध संकलित करण्यात आला आहे. या निबंधाची विभागणी खालील उपविषयांमध्ये केली आहे. प्रस्तावना. 1. बुद्धांचा सिद्धांत. 2. कार्ल मार्क्सचा मूळ सिद्धांत. 3. मार्क्सवादी सिद्धांतातील काय टिकून राहिले आहे. 4. बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यातील तुलना. 5. साधने. 6. साधनांचे मूल्यमापन. 7. कोणाची साधने अधिक प्रभावी आहेत. 8. राज्याचा लोप. कार्ल मार्क्स आणि बुद्ध यांच्यातील तुलना कदाचित एक विनोद वाटू शकेल. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मार्क्स आणि बुद्ध यांच्या काळात 2381 वर्षांचे अंतर आहे. बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला, तर कार्ल मार्क्स यांचा जन्म इसवी सन 1818 मध्ये झाला. कार्ल मार्क्स यांना एका नवीन विचारसरणीचे, राज्यव्यवस्थेचे आणि आर्थिक प्रणालीचे शिल्पकार मानले जाते. दुसरीकडे बुद्धांना केवळ एका धर्माचे संस्थापक मानले जाते, ज्याचा राजकारण किंवा अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही. बुद्ध की कार्ल मार्क्स हे या निबंधाचे शीर्षक, जे इतक्या मोठ्या कालखंडाचे अंतर असलेल्या आणि विचारांच्या भिन्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या 2 व्यक्तिमत्वांमधील तुलना किंवा विरोधाभास दर्शवते, ते नक्कीच विचित्र वाटू शकते. मार्क्सवादी लोक यावर सहज हसू शकतात आणि मार्क्स व बुद्ध यांना एकाच पातळीवर पाहण्याच्या कल्पनेची थट्टाही करू शकतात. मार्क्स इतके आधुनिक आणि बुद्ध इतके प्राचीन. मार्क्सवादी असे म्हणू शकतात की त्यांच्या विचारधारेच्या प्रणेत्याच्या, मार्क्सच्या तुलनेत बुद्ध हे केवळ आदिम, प्रिमिटिव्ह वाटू शकतात. अशा 2 व्यक्तींमध्ये काय तुलना होऊ शकते. एखादा मार्क्सवादी बुद्धांकडून काय शिकू शकेल आणि बुद्ध मार्क्सवाद्याला काय शिकवू शकतील. तरीही या दोघांमधील तुलना ही एक आकर्षक आणि बोधप्रद बाब आहे. दोघांचेही साहित्य वाचल्यामुळे आणि दोघांच्याही विचारसरणीत रस असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचा विचार माझ्या मनात आपसुकच येतो. जर मार्क्सवाद्यांनी आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून बुद्धांचा अभ्यास केला आणि त्यांच्या विचारांचे सार समजून घेतले, तर मला खात्री आहे की त्यांचा दृष्टिकोन बदलेल. अर्थात बुद्धांची थट्टा करण्याचा पक्का निश्चय केलेल्यांनी नंतर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, प्रार्थना करावी, अशी अपेक्षा करणे अतिशयोक्तीचे ठरेल. पण एवढे नक्कीच म्हणता येईल की
त्यांना हे उमजेल की बुद्धांच्या शिकवणुकीत असे काहीतरी नक्कीच आहे ज्याची दखल घेणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. बुद्धांची विचारधारा. बुद्धांचा संबंध सामान्यतः अहिंसा या तत्वाशी जोडला जातो. त्यांच्या शिकवणुकीचा तोच एकमेव आणि अंतिम गाभा मानला जातो. परंतु बुद्धांची शिकवण ही अहिंसेच्याही पलीकडे जाऊन अत्यंत व्यापक स्वरूपाची होती, हे फारच थोड्या लोकांना माहीत आहे. म्हणूनच त्यांची तत्त्वे सविस्तरपणे मांडणे आवश्यक आहे. त्रिपिटक ग्रंथांच्या वाचनातून मला जी समज झाली आहे त्यानुसार मी ती तत्त्वे खालीलप्रमाणे मांडत आहे. 1. मुक्त समाजासाठी धर्माची आवश्यकता असते. 2. प्रत्येकच धर्म स्वीकारण्यायोग्य असतो असे नाही. 3. धर्माचा संबंध जीवनातील वास्तवाशी असावा, देव, आत्मा, स्वर्ग किंवा नरक यांसंबंधीच्या केवळ सिद्धांतांशी किंवा तर्कवितर्कांशी नसावा. 4. देवाला धर्माच्या केंद्रस्थानी ठेवणे चुकीचे आहे. 5. आत्म्याच्या मुक्तीला धर्माच्या केंद्रस्थानी ठेवणे चुकीचे आहे. 6. पशुबळीला धर्माच्या केंद्रस्थानी ठेवणे चुकीचे आहे. 7. खरा धर्म हा शास्त्रांमध्ये नाही तर माणसाच्या हृदयात वसलेला असतो. 8. माणूस आणि नैतिकता हेच धर्माचे केंद्रबिंदू असले पाहिजेत. अन्यथा धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरते. 9. नैतिकता हे केवळ जीवनाचे आदर्श असणे पुरेसे नाही. देव अस्तित्वात नसल्यामुळे ती जीवनाचा नियम बनली पाहिजे. 10. जगाची निर्मिती किंवा अंत कसा झाला हे स्पष्ट करणे हे धर्माचे कार्य नसून जगाची पुनर्रचना करणे आणि त्याला सुखी करणे हे धर्माचे कार्य आहे. 11. जगातील दुःखाचे मूळ कारण हितसंबंधांमधील संघर्ष हे आहे आणि त्यावर उपाय म्हणून अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करणे हाच एकमेव मार्ग आहे. 12. मालमत्तेच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाच्या हाती सत्ता येते तर दुसऱ्या वर्गाच्या वाट्याला दुःख येते. 13. समाजाच्या हितासाठी या दुःखाचे मूळ कारण दूर करून ते दुःख नाहीसे करणे आवश्यक आहे. 14. सर्व मानव समान आहेत. 15. माणसाचे मूल्य हे त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या गुणवत्तेवरून ठरते. 16. उच्च आदर्श महत्वाचे असतात, उच्च कुळातील जन्म नाही. 17. सर्वांबद्दलची मैत्री किंवा बंधुभाव कधीही सोडू नये. शत्रूबद्दलही अशीच भावना बाळगली पाहिजे. 18. प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे. जगण्यासाठी अन्नाची जितकी गरज असते तितकीच शिक्षणाचीही माणसाला गरज असते. 19. चारित्र्याविना केलेले शिक्षण धोकादायक असते. 20. कोणतीही गोष्ट अचूक किंवा निर्दोष नसते. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी बंधनकारक नसते. प्रत्येक गोष्ट चौकशी आणि चिकित्सेच्या अधीन असते. 21. कोणतीही गोष्ट अंतिम नसते. 22. प्रत्येक गोष्ट कार्यकारणभावाच्या नियमाला अधीन असते. 23. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी किंवा सनातन नसते. प्रत्येक गोष्ट परिवर्तनाधीन असते. अस्तित्व हे सतत बदलत असते. 24. सत्य आणि न्यायासाठी नसेल तर युद्ध करणे चुकीचे आहे. 25. विजेत्याची पराभूताप्रती काही कर्तव्ये असतात. हा बुद्धांचा विचार सिद्धांत थोडक्यात सांगायचा तर असा आहे. किती प्राचीन तरीही किती ताजे. त्यांची शिकवण किती व्यापक आणि किती सखोल आहे.